नमस्कार. कसे काय? मजेत ना? सगळेजण मजेत असावे हे देवाचरणी प्रार्थना आहे. तर आज आपण नाश्त्यासाठी असू दे किंवा आपल्याला डाएट करायचं असेल तर ते सगळ्यांसाठी चालणारा हा पालक परोठा आहे. परोठा ना एकदम हेल्दी पण आहे आणि मुलांना पण न खाणारे सुद्धा खातील अशा आवडता आपला रेसिपी आहे. तर चला बघूया कसं करायचं. हा पालक परोठामध्ये आपण कमी जास्त पालक वापरू शकतो. मी इकडे 1 जुडी पालक घेतले आहे. स्वच्छ धुवून बाजूला ठेवले. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची. आलं, लसूण थोडं जास्त वापरायचं. हिरवी मिरची आपला तिखटाप्रमाणे घ्यायचं. मग सगळं पेस्ट करून घेतले. अशा प्रकारे बारीक पूर्ण पेस्ट करून साईडला ठेवले. मग गव्हाचं पीठ घेतले. थोडंसं त्याच्यामध्ये बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडंसं अजवाईन. तीळ पण ह्याच्यामध्येच घातलेलं चालते, पण मी नंतर वापरले आहे. मग जे आपण हे पालकचं पेस्ट करून घेतले आहे हे ह्याच्यामध्ये सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा वापर थोडासा करून पीठ मळून घ्यायचं. जर आपण पालक जास्त वापरलं असेल तर त्याच्यामध्येच मळून घ्यायचा. मग नंतर एक अर्धा तास साईडला ठेवायचं, म्हणजे मळलेला पीठ असतो ना छान मस्त मुरून येतो. मग आपण तेल असू दे किंवा पीठ असू दे लावून छान मस्त पातळ लाटून घ्यायचं. पिठामध्ये जास्त तीळ घातलेच नाही, थोडंसं वापरले. मग नंतर वरून थोडंसं तीळ लावून अशा प्रकारे आपण परोठा लाटून घ्यायचा. हा परोठा ना खायला पण इतकं चांगलं लागतं, मुलांना आवडतं, सगळ्यांना आवडणारे आहे. आपण कुठेतरी बाहेर जायचं असेल किंवा पिकनिकला जातो त्यावेळी मुलांना डब्यामध्ये कधीही केव्हाही करू शकतो. एका अर्धा तासात आपला हा परोठा तयार होतो. आणि नंतर लाटून झाल्यानंतर ह्याला तेल किंवा तूप लावून छान असं दोन्हीकडे साईडला मंद आचेवर भाजून घेतले की आपले परोठा तयार झाले. हे बघा किती छान मस्त ग्रीन कलर म्हणजे हिरवेगार आपले परोठा तयार झाले आहे. परोठाचा रंग बघूनच आपल्याला खाऊ असं वाटायला लागले. आणि तीळ एवढं लावले आणि छान मस्त खूप सुंदर दिसत आहेत. म्हणजे कसं असतं एकदा काही पण केले ना अट्रॅक्टिव्ह होऊनच आपण खाऊ असं वाटतं. लहान मुलांना तर खूपच आवडणारे पदार्थ आहेत. एकदा करून नक्की पहा आणि आपल्याला हा रेसिपी कसं वाटलं हे पण नक्की मला सांगा. आणि अनेक रेसिपी आहेत पालक परोठा करायचा, ते पण रेसिपी आपल्याला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. गरमागरम पालक परोठा तयार आहे. दही, शेंगदाण्याची चटणी असू दे किंवा लोणी चटणी असू दे, सगळ्यांसोबत खूपच टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करा. आणि मुलांना टिफिनसाठी तर सगळ्या आया इतके काळजीत पडतात, तर टिफिनसाठी सुद्धा खूपच मौशीर राहतो. आणि रेसिपी कसं वाटलं एकदा नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.